हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, सुवार्ताकार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले. त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही वर्षापासून ते आजाराशी लढत होते. वयाच्या 82व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. वसईतील राहत्या घरी असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. उस्मानाबाद, धाराशिव येथे पार पडलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास जेलाडी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. होली स्पिरिट चर्च म्हणजेच नंदाखाल येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यांचे अंत्यसंस्कार 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात येईल. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 मध्ये कॅथलिक धर्मगुरू पदाची शपथ घेतली होती. ते धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख पर्यावरणप्रेमी, जुलुमाविरोधात आवाज उठवणारे अशी होती. पालघर जिल्ह्यात त्यांनी पर्यावरण बचावासाठी वारंवार आवाज उठवला होता. त्यांनी सुवार्ता नावाचे एक मासिक सुरू केले होते. या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे काम केले. हरित वसई संरक्षण समितीचे त्यांनी स्थापना केली होती. या माध्यमातून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण रक्षण, जतन आणि संवर्धनाचे काम केले. राजकारणातील गुन्हेगारी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील असे हे लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज निधन झालं आणि वसईसह अखंड महाराष्ट्रावर शोककळा पसरली. फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात BA तर धर्मशास्त्रात MA केलं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षण करते, गुंडशाही विरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली. सुवार्ता या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आहेत आणि याबाबत उपक्रमही राबवले आहेत. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे 1983 ते 2007 या दरम्यानच्या काळात सुवार्ताचे मुख्य संपादक होते. नक्कीच त्यांचे हे कार्य पाहून आज अखंड महाराष्ट्र आणि वसई येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याला PSN व्हिडिओ ब्लॉगचा मानाचा मुजरा आणि त्यांच्या मृत आत्म्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली.